व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा आठवडा साजरा होतोय. या आठवड्यात तुम्ही अनेक प्रेम कहाण्या ऐकल्या असतील. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्या आणि अमितची जात या शब्दामुळे अपूर्ण राहिलेली ही प्रेम कहाणी. गेल्या वर्षी प्रॉमिस डेला अमितने विद्याला मरेपर्यंत सोबत राहण्याचे प्रॉमिस केलं. ते प्रॉमिस पूर्णही केलं. मात्र ऑनर किलिंगच्या घटनेने प्रॉमिस पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं, असं जड अंतकरणाने विद्या सांगते. कुटुंबाच्या इच्छेविरोधात आंतरजातीय विवाह केल्यामुळे नवरा गमवावा लागलेल्या विद्येची मनाला चटका लावणारी ही प्रेम कहाणी. छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरानगर भागामध्ये अमित साळुंके आणि विद्या कीर्तिशाही हे दोघे राहत होते. विद्या आणि अमित यांचे वडील हे मित्र, त्यामुळे त्या दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. दोघी एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. 2023 मध्ये त्या दोघांची इंस्टाग्रामवरून चांगली मैत्री झाली आणि ते दोघे बोलत होते. त्यांचं मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झालं. विद्याने अमितला प्रपोज केलं आणि अमितनेही तिला होकार दिला. त्यानंतर काही दिवस त्यांचं बोलणं झालं. त्याच्या काही दिवसानंतर विद्याच्या घरी अमित आणि विद्या यांचे प्रेम प्रकरण समजलं. त्यानंतर विद्याच्या घरच्यांनी तिचा मोबाईल हा काढून घेतला आणि घराबाहेर जाणं बंद केलं. विद्याच्या वडिलांनी तिला धमकी दिली होती, जर तू काही चुकीचं पाऊल उचललं तर मी विष घेऊन माझा जीव देऊन टाकेल. त्यामुळे विद्याने घरच्यांच्या दबावामुळे येऊन साखरपुडा केला. तेव्हा विद्याचं वय हे 18 वर्ष देखील नव्हतं. 2023च्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये जो प्रॉमिस डे होता, त्या दिवशी विद्याने अमितला संपर्क केला आणि त्याला सर्व सांगितलं की माझे घरचे माझे जबरदस्तीने लग्न लावून देत आहेत, पण मला त्या मुलाशी लग्न करायचं नाहीये. माझे तुझ्यावरती प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. विद्याचा वाढदिवस झाला. त्यानंतर विद्या स्वतःच्या घरातून निघून आली. विद्या सकाळी 6 वाजता अमितच्या घरी आली. त्यानंतर अमितने त्याच्या आईला उठवून सांगितलं की आई, या मुलीला माझ्यासोबत लग्न करायचे. त्यानंतर दोघी आळंदी या ठिकाणी गेले आणि त्या दोघांनी त्या ठिकाणी जाऊन हिंदू धर्माप्रमाणे लग्न केलं. लग्नाच्या एका महिन्यानंतर ते दोघे संभाजीनगर येथे परत येतात. त्या ठिकाणी आल्यानंतर अमितच्या घरच्यांनी त्यांचं बौद्ध धर्माप्रमाणे लग्न लावून दिलं. त्या दोघांच्या सुखाचा संसार चालू होता. मात्र 2024 जुलै महिन्यामध्ये अमितचा मृत्यू झाला. विद्याच्या वडिलांनी आणि चुलत भावाने त्याची हत्या केली. माझा नवरा गेला याची मला खूप खंत आहे, कारण की नवऱ्याची उणीव ही कोणीच भरून टाकत नाही. गेल्या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे आम्ही सोबत साजरा केला नव्हता, पण मला वाटलं होतं की या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे आम्ही दोघे एकत्रपणे साजरा करू, पण माझं ते स्वप्न अपूर्णच राहिलं. आता ते कधीही पूर्ण होणार नाही याची मला खूप खंत आहे, असं विद्या सांगते. ही घटना 14 जुलै 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती. अमित साळुंके नावाच्या 22 वर्षांच्या गोंधळी समाजाच्या मुलाशी विद्या कीर्तिशाही हिने पळून जाऊन लग्न केलं होतं. विद्या आणि अमित दोघेही इंदिरानगरमध्येच लहानाचे मोठे झाले. बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केलं होतं. 13 जूनला त्यांनी लग्न केलं आणि लग्नाचा 1 महिना झाला होता. अमितच्या कुटुंबाने या आंतरजातीय विवाहाचा स्वीकार केल्याने ते परत छत्रपती संभाजीनगर येथील इंदिरानगरमध्ये राहायला आले. मात्र मुलीच्या कुटुंबाने लग्न मान्य केलं नाही. याच रागातून वडील आणि भावाने अमितचा काटा काढण्याचं ठरवलं. 14 जुलै रोजी जेवण झाल्यानंतर अमित पबजी खेळत होता. त्याचवेळी मित्रांनी त्याला बाहेर बोलवलं. बाहेर आल्यानंतर विद्याच्या वडिलांनी आणि चुलत भावाने अमितवर चाकू आणि तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात अमित गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण अमितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.